कोपरगाव येथील एका मतिमंद आणि मूकबधिर मुलीला पळवून नेऊन तिच्यावर काही नराधमांनी केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ राहाता येथील तहसील कार्यालयावर सर्व मुस्लिम बांधवांसह सर्व धर्मीय बांधवांनी भव्य मूकमोर्चा नेऊन या नराधमांना फाशीसारखे कडक शासन करण्यात यावे अशा प्रमुख मागणीसह इतर मागण्यांचंही निवेदन तहसीलदार यांना दिलं। शहरामधील सर्व व्यापारी आणि दुकानदारांनी दिवसभर दुकाने बंद ठेवून या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला। राहाता येथील तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मूकमोर्चा पोहोचल्यानंतर महाविद्यालयामधील 4 युवतींनी या घटनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या। याप्रसंगी हर्षदा जेजूरकर हिने सांगितलं की हा अत्याचार घृणास्पद असून देशामधील संस्कृतीला काळीमा फासणारा आहे। महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात कायदा असतानाही अशा घटना घडणं हे लांछनास्पद आहे। या आरोपींना शासनाने लवकरात लवकर अटक करून फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी तिने केली। सांगण्याची मला तरी गरज वाटत नाही। खरं सांगायचं म्हटलं तर या घटनेवर इथे एक मुलगी म्हणून बोलताना मला फार वाईट वाटतं आहे। कारण आपण ज्या भारत देशात वाढलो त्या भारत देशातील संस्कृती ही स्त्रियांना एक सन्मान बहाल करते आणि त्याच भारत देशात अशी घृणास्पद घटना ही खरंच किती लज्जास्पद गोष्ट आहे हे तुम्हीच ठरवा। खरं तर आपल्या शेजारी एका शहरातील म्हणजेच कोपरगाव गावातील मतिमंद मुलीवर हा अत्याचार करण्यात आला। ती माझी बहीण, कुणाची तरी कन्या आणि कुणाची तरी मुलगी नक्कीच असेल आणि तिच्यावर झालेल्या अत्याचारासाठी न्याय मिळवून द्यावा यासाठी आपण आज इथे जमलो आहोत। खरं म्हणजे तर 2012 साली निर्भया अत्याचार झाला तेव्हा न्याय व्यवस्थेत या अत्याचारावर बदल व्हावा म्हणून एक नवीन कायदा निर्माण करण्यात आला। तो हत्याकांड आठवला की खरंच काळच चिरून जातं। पण त्या न्यायाने आम्हाला एक नवीन आशा मिळाली होती की आता तरी स्त्रियांवर होणारे अत्याचार कुठेतरी थांबतील। पण वारंवार अशा घटना ऐकायला आल्या की पुन्हा काळजी वाटते की मुलींनी नक्की घराबाहेर पडावं ना, या समाजाला सामोरं जावं ना। ज्या प्रकारे कोपर्डीमध्ये एका मुलीवर अत्याचार करण्यात आला आणि ती केस ही फास्ट ट्रॅकवर टाकून त्या आरोपींना लवकरात लवकर शिक्षा करण्यात आली, त्याच प्रकारे ही केसही फास्ट ट्रॅकवर टाकून या आरोपींनाही अटक करून त्यांना देखील लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी यासाठी आज आपण इथे जमलो आहोत। तर चांदणी शेख या विद्यार्थिनीने सांगितलं की आपल्या देशामधील संस्कृतीमध्ये ताई, माई आणि मा हे शब्द वंदनीय आहेत। कोपरगावमध्ये घडलेली घटना ही निंदनीय असून असे प्रसंग महिलांच्या जीवनामध्ये वारंवार घडतात। यासाठी या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी। तिला कलंक लागू नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते। आई, ताई, माई, मा या सर्व शब्दांना आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विशेष वंदनीय स्थान देण्यात आले। परंतु स्त्री ही विश्वनिर्मिती करणारी एक वैश्विक शक्ती आहे असे आपण म्हणू शकतो। परंतु आज ही घटना ऐकल्यानंतर आज जी घटना आपल्या शेजारी कोपरगाव शहरामध्ये घडली आहे ही एक अतिशय निंदनीय घटना आहे। नगर जिल्ह्यामधील ही एक दुसरी जी आपल्या हृदयाला हळहळ व्यक्त करणारी घटना आज आपल्या नगर जिल्ह्यात घडलेली आहे। त्या कोपरगाव शहरातील गांधीनगर भागातील एका 20 वर्षीय मतिमंद मुलीवर 4 नराधमाने अत्याचार केल्याची घटना सोमवार दिनांक 3 जुलै 2017 मध्ये रात्री 8 वाजेच्या सुमारास घडली। त्या अखेरीस खरे पाहता तर आपण या प्रवृत्तीचा निषेध नोंदवताना आम्हा मुलींवर व महिलांवर असे प्रसंग ओढवणार नाही याची देखील दक्षता घेतली पाहिजे। तर साक्षी वाघ या युवतीने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं की कोपरगावमधील घटना ही स्त्री जातीला कलंक लावणारी आहे। देशभरामध्ये महिलांवर अत्याचारांच्या अनेक घटना घडतात, मात्र काही घटना समाजापुढे येतात तर अनेक घटना दाबल्या जातात। काळ बदलला परंतु समाज मात्र बदलला नाही। स्त्री जातीला सक्षम करण्यासाठी अनेक थोरांनी प्रयत्न केलेत, मात्र अद्यापही अशा घटनांद्वारे स्त्रीला कलंक लागत आहे। भारतीय संस्कृती आदर्श आहे, मग असे प्रकार का घडतात असा सवाल करताना अत्याचारित मुलीच्या वेदना आपण समजू शकतो का? या अत्याचारित मुलीला हक्क मिळवून देण्यासाठी सर्वांनी पुढे यावं आणि या सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करून जास्तीत जास्त शिक्षा देण्यात यावी अशी मागणी साक्षीने केली। आता हेच बघा ना,
एखादा मुलगा मुलीला फिरायला घेऊन जातो, निवांत सुनसान जागे, तिथे तिच्यावर काही प्रसंग ओढावला तर काय करणार तो? काहीच नाही. आणि जरी काही करायला गेला तरी त्याला मारून हाणून त्या मुलीवर जो प्रसंग ओढवायचा तो ओढवलाच गेला ना. मग मला त्या मुलाला म्हणायचंय की जर तुला तिचं रक्षण करण्याची हिंमत जर तुझ्यात नसेल ना, तर तिच्यावर प्रेम करण्याची आणि तिला मैत्रीण बनवण्याचा अधिकारही तुला नाही. आता बघा, मुलं प्रेमाचं आमिष दाखवून मुलींवर अत्याचार करतात, बरोबर की नाही? Then I want to say to that people, if you can't accept her in a public, then don't spoil her in a private. आपली बहीण असते तर आपण काय केलं असतं? तिच्यावर ओढव दिला असता हा प्रसंग. मग जी स्त्री आहे आपल्या समोर, जी मुलगी आहे, तिलाही आपली बहीण माना, आपली भगिनी माना, आपली माता माना. मत छेड़ नारी को पाप होगा, मत छेड़ नारी को पाप होगा, कल तू भी किसी लड़की का बाप होगा, कल तू भी किसी लड़की का बाप होगा. या घटनेमधील आरोपींना लवकरात लवकर अटक न केल्यास याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा इशारा या प्रसंगी शहा यांनी दिला. कोपरगांव गांधीनगर के एक लड़की पर जो अमानुष अत्याचार किया गया, उसके निषेध व्यक्त करने के लिए राहता शहर के तमाम ही संगठनों ने और मजहबी लोगों ने मिलकर के बंद करके एक जो तो एहतजाजी मोर्चा, निषेध मोर्चा जो तो तहसीलदार पर जो तो लेकर आए, जिसमें ये डिमांड और मांगनी की गई कि जो अत्याचारी लड़की है, इसके जो मुजरिम है उनको जल्दी से पकड़ करके उनको सज़ा दी जाए, फास्ट ट्रैक कोर्ट में मैटर डाला जाए और एडवोकेट उज्जवल निकम को इसका केस सौंपी जाए और आइंदा ऐसे कोई घटनाएं ना हो, इसके लिए हुकूमत ने कोई कड़क और जो तो नए कानून बना करके आइंदा की घटना से मुल्क के बेटियों को बचाने की कोशिश की जाए. ये निवेदन हमने तहसीलदार और पुलिस इंस्पेक्टर को दिए. उन लोगों ने भी इस बात का आश्वासन दिया कि हम कोशिश करके जल्दी से जल्दी आरोपियों को पकड़ेंगे और ऐसे कानून बनाने के लिए हम हुकूमत को सिफारिश करेंगे. या प्रसंगी निवेदन स्वीकारल्यानंतर नायब तहसीलदार अभिजित बारवकर आणि पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी सांगितलं की आपल्या भावना आम्ही जिल्हाधिकाऱ्यामार्फत शासनाकडे पाठवत आहोत. तर या प्रसंगी माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं. रोजी कोपरगाव येथे ज्या 20 वर्षाच्या मुलीवर जी अपंग होती, मुकीबधीर होती, अशा मुलीवर जो अत्याचार 4 नराधमांनी केला आणि घटनेला जो त्यामुळे काळिंबा फासलेला आहे, माणुसकीला काळिंबा फासणारं कृत्य या नराधमांनी केलेलं आहे. अशा या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि जेणेकरून याची जबर अशी बसली पाहिजे का असे गुन्हे करण्याच्यापासून समाज प्रवृत्त झाला पाहिजे. याकरता शासनाने फास्ट ट्रॅक कोर्ट या चालवलं पाहिजे, जेणेकरून आरोपींना तातडीनं याच्यामध्ये शिक्षा झाली पाहिजे. आणि या घटनेचा मी सर्वपक्षीयांच्या वतीनं आणि राहता नागरिकांच्या वतीनं याचा तीव्र असा शब्दात निषेध करतो. या मुखमोर्चामध्ये नगराध्यक्ष ममता पिपाडा, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सलीम शहा, राजेंद्र पिपाडा, धनंजय गाडेकर, विजय सदाफळ, मुन्नाभाई शहा, माजी नगराध्यक्ष साहेबराव निधाने, विजय मोगले, दशरथ तुपे, RPIचे पप्पू बनसोडे, नगरसेवक सागर लुटे, अंकुश भडांगे आदींसह नागरिक हजारोंच्या संख्येनं हजर होते. न्यूज रिपोर्टर संदीप पावळ, S9 मीडिया, राहता.